नमस्कार. आपण आज महाशिवरात्रीची माहिती बघणार आहोत. महाशिवरात्र म्हणजे शंकराचा उत्सव, महादेवांचा उत्सव. आणि आपण या उत्सवामागचं तत्व समजून घेतलं पाहिजे. महाशिवरात्र म्हणजे नक्की काय? महाशिवरात्र शंकराचं असलेलं स्वरूप म्हणजे काय? आणि महाशिवरात्र याच्यामध्ये शब्दाचा अर्थ नक्की काय आहे? आणि महाशिवरात्र चतुर्दशीलाच काय येते? माघ महिन्यातली चतुर्दशी आहे आज, आणि आज आपण महाशिवरात्र साजरी करतोय. महाशिवरात्र याच्यामध्ये आपण 3 शब्द वेगळे जर का केले तर त्याचा अर्थ होतो महा, शिव आणि रात्र. महा याचा अर्थ महान, जो आपल्याला नेहमी अर्थ माहिती आहे. महा म्हणजे महान. आता शिव म्हणजे काय आणि रात्र म्हणजे काय हे आपण आजच्या चर्चेमध्ये समजून घेऊया. शिवरात्र बघताना हे शिवरात्रीचं व्रत नक्की काय आहे, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, त्याची कथा काय आहे, तत्वार्थ काय आहे, हे सुद्धा आपण थोडंसं समजून घेऊ. शंकर, शिव म्हणजे कल्याण, कल्याणकारी आहे. आपलं कल्याण करतो तो शिव. मग शिव कसा आहे, त्याचं बाह्य स्वरूप कसं आहे? आपण मंदिरामध्ये जे दर्शन घेतो ती शिवपिंडी असते, दर्शन घेतो आपण. शंकराची मूर्ती काही आपण मंदिरामध्ये सहसा आपल्याला आढळत नाही, पण आपल्याला फोटोमध्ये माहिती आहे की शंकर कसा आहे. तो स्मशानात राहतो, त्याच्या गळ्यामध्ये सर्प आहे, त्याला 3 डोळे आहेत, नीळकंठ आहे तो, त्याच्या डोक्यावर गंगा आहे, चंद्र आहे, आजूबाजूला शिवगण आहेत, जटाजूट आहेत. शिवानी सर्वांगाला भस्म लावलेला आहे. त्याचं वाहन नंदी आहे, नंदीवर बसतो तो, आणि हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे. हे सगळं वर्णन आपल्याला शिवाचं माहिती आहे, पण याच्या मागच्या काही गोष्टींचं तत्व आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे, आपण कसा अर्थ घ्यायचा आहे, त्यातनं आपण काय शिकायचंय हे आपण पाहूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शंकर महादेव स्मशानात राहतात असं आपण म्हणतो. म्हणजे कैलास पर्वतावर ते राहतातच, पण शंकर कुठे राहतात तर स्मशानात बसतात. स्मशान म्हणजे काय? तर जिथे शून्यामध्ये शून्य मिसळतो त्याला स्मशान म्हणायचं. आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ बघताना आपण काहीतरी एक प्रमाणभूत आधार काहीतरी बघितला पाहिजे. पार्वतीची एक गोष्ट आहे की पार्वतीने शंकराशी विवाह करण्यासाठी तप केलं होतं, आणि तिची परीक्षा बघण्यासाठी स्वतः शंकर महादेव साधूचा वेश घेऊन तिला काही प्रश्न विचारतात किंवा तिला सांगतात की शंकराशी कशाला तू लग्न करतेस. आणि असं म्हटल्यावरती पार्वतीने थोडी चिडले पार्वती, आणि नंतर साधूंनी जे काही सगळं सांगितलंय त्याला प्रत्युत्तर देताना सगळं महादेवांविषयी तिने समजावून सांगितलंय की महादेव म्हणजे काय आहेत, आणि त्याचे हे सगळे आपण आता बघणार आहोत अर्थ, हे पार्वतीने अर्थ सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण ते अर्थ पाहूया. शिवाला सगळ्यात जास्त जवळून ओळखणारी ही पार्वती होती. पार्वती म्हणते हा सगळा संसारच मुळात स्मशान आहे, आणि तो या सगळ्या सृष्टीमध्ये संसारामध्ये राहतो, म्हणजे तो स्मशानात राहतो. मग कशासाठी राहतो या सृष्टीमध्ये, या स्मशानामध्ये? तर इथे असलेल्या इतर लोकांवर कृपा करावी म्हणून शंकर महादेव इथे राहतात. स्मशानश्चापी संसारस्तद्वासी कृपार्थीनाम असं म्हटलेलं आहे. स्मशान हे काही तत्वचिंतकांनी एकात्मतेचं प्रतीक सांगितलंय. एकात्मतेमध्ये जो कायम असतो तो स्मशानवासी. आता शंकर हे दिगंबर अवस्थेमध्ये राहतात असं म्हणतात. का? पार्वती सांगते यस्य जगस्य रूपम दिग्वासा कीर्तते ततः. सगळं जगच त्याचं शरीर आहे, म्हणून तो विवस्त्र आहे. दिगंबरता ह्याचा अर्थ इथे नग्नता असा घ्यायचा नाही आपल्याला. जो स्वतः विज्ञान स्वरूप आहे तो दिगंबर. दिगंबर अवस्थेला विज्ञान स्वरूप असं म्हटलेलं आहे, विज्ञान स्वरूपाची अवस्था म्हटलेलं आहे. निरावरण विज्ञान स्वरूपो स्वयही स्वयंभरहा. जिथे आवरण नाहीसं होतं तिथे विज्ञान प्रकट होतं. अज्ञानाचं आवरण जिथे नाहीसं झालं तो दिगंबर. इथे असं म्हणतात स्वैरम चरति संसारे तेन प्रोक्तो दिगंबरहा. अशी ही दिगंबरावस्था आहे. याच्यानंतर आपण असं म्हणतो की शिवाचं वाहन नंदी आहे, आपण त्याला वृषभ वाहन म्हणतो. पण पार्वती काय म्हणते माहितीये का? हे वृष वाहन आहे. वृष ह्याचा अर्थ धर्म. वृष, धर्माला वृष असं म्हणतात, आणि ज्याचं आसन धर्म आहे असा शिव. वृषभ हे नंतर कदाचित
अपभ्रंश झालेला असावा असं मला वाटतं. पण पार्वती म्हणते की वृषवाहन, ज्याचं वाहन हे धर्मच आहे. खूप दुसरा एक अर्थ जर आपण घेतला तर भक्तांवर अनुग्रह करण्याची ज्याची क्षमता आहे असा. वृषभामुळे काय होतंय, नंदीमुळे तर गोवंश वाढतो, गावो विश्वस्य मात्र हा असं म्हणतात. म्हणून शिवानी त्याला वाहन बनवलंय, धर्माला वाहन बनवलेलं आहे. म्हणजे जिथे म्हणतो ना आपण की जिथे येतो धर्मस्ततो जय, हा कृष्ण जिथे आहे तिथे धर्म आहे आणि धर्म आहे तिथे विजय आहे. तसं शंकरांच्या बाबतीत सुद्धा, महादेवांच्या बाबतीत सुद्धा शंकर महादेव जिथे जिथे जातात तिथे तिथे धर्म बरोबर आहेच. जटाजूटधारी म्हणतो आपण शंकराला. नाना विधान कर्मयोग जटारूपान, अनेक पद्धतीने तो जे कर्म करतो म्हणून ते सगळ्या जटा आहेत. विश्रामोयम मुनिंद्राणाम पुरातन वटोहरहा, हा शिव कसा आहे, पुरातन आहे. या जटा तीन प्रकारे त्याचे मुख्य सांगितले जातात जटांविषयी, की वेदांत, सांख्य आणि योग अशा सांगितलेल्या आहेत. आपल्याला या सगळ्यातनं काय करायचंय तर शिवांचं तत्वार्थ दर्शन घ्यायचंय. पुरातन वटोहरहा असं म्हटलेलं आहे. विश्रामोयम मुनिंद्राणाम, मुनींचं विश्रामस्थान असेल असं पुरातन असलेला हा वटवृक्ष, म्हणून ह्या जटांना वेदांत सांख्य योगाच्या उपमा दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा भाग आहे की शिवाच्या सर्वांगावरती भस्म आहे. पार्वती असं म्हणते की ही सगळी सृष्टी म्हणजे विभूती ती धारण केलेली आहे शंकरांनी आपल्या शरीरावर. काय विचार असेल या मागचा? शिव आणि हा सगळा विचार करताना मगाशी आपण म्हटलं की हे एकात्मतेचं प्रतीक आहे. तसं ही भस्म किंवा विभूती हे एकरूपतेचं प्रतीक आहे. यज्ञ जेव्हा आपण करतो त्यावेळेला काय होतं, अनेक पदार्थ हे आपण यज्ञामध्ये आहुती देतो. देवांना आवडणारे जे काही असतील हे सगळ्या गुणांनी बनलेले जे काही आपले द्रव्य आहेत यज्ञासाठी वापरणारे, ह्यांचं सगळ्या नंतर काय होतं, वेगवेगळ्या गुणधर्म जरी असले तरी सुद्धा त्यांचं यज्ञामध्ये भस्म होतं. सगळ्या गुणांचा समुच्चय, माझ्यामधल्या गोष्टी ज्या काही असतील, माझ्यामधले दोष असतील, माझ्यामधले गुण असतील, इंद्रिय, मन, बुद्धी, विचार, विकार हे सगळे एकत्र येतात आणि यांचं भस्म होतं. पण त्यासाठी काय आवश्यक असतो, अग्नी आवश्यक असतो. आणि हा सांगितलेला आहे ज्ञानाग्नी. अग्नीचे तीन प्रकार सांगितलेले आहेत, ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी आणि कोष्ठाग्नी. तर असं भस्म शिव आपल्या अंगावर धारण करतो की माझ्या ठाई हा ज्ञानाग्नी असायला हवा. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसार कुरुते किलहा, ते नैव भस्मनागत्र मुद्धूलयती धुर्जटी. ज्ञानाग्नीमध्ये एकत्रित झालेलं, एकत्र येऊन झालं भस्म जे होतं ते परस्पर विरुद्ध गुण स्वभावाचे जरी असतील तरी असं भस्म शंकर महादेव आपल्या शरीरावरती धारण करतात. भासते भिन्न भावानामपि भेदो न भस्मानी, स्वस्वभाव स्वभावेन भस्म भर्गस्य वल्लभम. भर्ग म्हणजे बीज, जगताचं असलेलं जगत बीज हे शिव धारण करतो. भस्म म्हणजे फक्त मृत्तिका असं नाही आहे, तर खूप मोठं महत्व या भस्मामागे आहे. भस्मधारी कोण आहे, काय विचार करायचा आपण याच्यामध्ये, तर माझ्यामधला मीपणा, अहमपणा आपण जाळला का आपल्या ज्ञानाग्नीमध्ये. आपल्या ज्ञानाने आपण स्वतःमधला अहमपणा संपवायचा आहे, मीपणा आपण संपवायचा आहे. असं भस्म आपण धारण केलं पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारला की हे कळेल की आपण असं भस्म धारण करू शकतो का, केलं पाहिजे प्रत्येकाने. यासाठी ज्ञानाग्नी महत्वाचं आहे. याच्यानंतर शिव धारण करतात नाग, सर्प, भुजगभूषण आहेत. कंठाचा दाह झाला म्हणून त्यांनी सर्प धारण केला असं आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. पण पार्वती असं म्हणते सर्पाश्च दोषा क्रोधाद्याहा. क्रोध हा दागिन्याप्रमाणे त्यांनी आपल्या गळ्यामध्ये वागवलेला आहे. सर्पाश्च दोषा, क्रोधादी दोष म्हणजे सर्प. आणि हा क्रोध कसा आहे, हे सगळे दोष काय आहेत, नियंत्रण त्याच्यावर मिळवलेलं आहे. क्रोध नाहीसा केलेला नाहीये, तर त्यांना तो वश केलेला आहे आणि गळ्यामध्ये धारण केला, एक दागिना म्हणून धारण केलाय, कारण तो नियंत्रित आहे. म्हणून वाईट विचारांवरचं हे नियंत्रण आहे. दुसरा विचार या सर्पाच्या मागे असा आहे की सर्प कसा राहतो, की वायू भक्षण करून राहतो, गुहेमध्ये बिळामध्ये राहतो. तर असं कोण राहतात आणखीन वायू भक्षण करून, योगी असे राहतात. वायू भक्षण करून राहतात, गुहेमध्ये राहतात, ज्ञानाची आराधना करतात
असे योगी जे आहेत ते शिवाला प्रिय आहेत, तर त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा सर्प म्हणून सुद्धा शिवाने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. त्याच्यानंतर विचार येतो त्रिशूळाचा. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यांचं बनलेलं हे त्रिशूळ आहे. दुसरा एक विचार याच्यामध्ये आहे, गुणत्रयमयम शूलम शूल्यस्माद विभरति सहा, सत्व, रज आणि तम यांचा त्रिशूळ धारण केलेला आहे. हा दुसरा विचार. आणखीन एक विचार याच्यामध्ये येतो, शांती वैराग्य बोधाख्यै स्त्रिभिरैहि स्तरस्वभिः, त्रिगुण त्रिपुरम हंती त्रिशूलेन त्रिलोचन. 3 गोष्टींचा हा त्रिशूळ सांगितलेला आहे. कुठला? शांती, वैराग्य आणि बोध. आता ही शांती कशी मिळणार आहे आपल्याला? कोणत्या शांतीचा उल्लेख आहे? तर यमनियमांच्या अभ्यासाने जी मिळणार आहे ती शांती सांगितली आहे. त्यागाची इच्छा आपल्याला होणं म्हणजे वैराग्य सांगितलेलं आहे, आणि ज्याच्यामुळे एकत्व समजतं, बोध आपल्याला होतो, सत्य मिथ्या विवेचन म्हणजे बोध सांगितलेला आहे. या सगळ्याची चर्चा आपण केली पाहिजे, वादविवाद याच्यावरती झाला पाहिजे. तर असा हा त्रिशूळ शिवांनी धारण केलाय. शिवगण आहेत शिवांच्या आजूबाजूला, वेढलेला आहे शंकर शिवगणांनी. आपण नंदी समोर आहे शंकराच्या, आणि नंदीच्या 2 शिंगांवर अशी बोटं ठेवून त्यातनं शंकराचं दर्शन घ्यावं असं जे सांगतात, त्याचा अर्थ असा आहे की नंदीच्या दृष्टीतून तुम्ही शंकर पाहिला पाहिजे, ज्ञानचक्षूंनी शंकराचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या दृष्टीतून आपल्याला पाहायचंय. आणि म्हणून शिवगणांचं महत्व आहे. शिवगणांकडे, शंकराकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती आपल्याला मिळायला हवी. यानंतर नीलग्रीव म्हणजे नीळकंठ आहेत. विषयांचं विष पचवणारे हे महादेव आहेत. त्यांनी ते पचवलं, आणि आपल्याला सुद्धा आपण विषयांच्या आहारी जाण्यापासून कोण थांबवू शकतो? तर महादेव शंकर थांबवू शकतात. म्हणून आपल्याला त्यांना शरण जायचंय. पुढचा एक विषय आहे त्रिनेत्र. आपल्याला माहिती आहे की तिसरा डोळा उघडला आणि सगळीकडे भस्म होतं, असं आपल्याला लहानपणापासून माहिती गोष्ट. पण भस्म म्हणजे काय याच्याविषयी आत्ताच आपण चर्चा केली आहे. तर सूर्य, चंद्र आणि अग्नी असे 3 डोळे शंकराचे सांगितलेले आहेत. सूर्य म्हणजे शिव आहे, चंद्र म्हणजे जीव आहे, आणि तिसरा डोळा म्हणजे 3 डोळे म्हणून त्याला त्र्यंबक म्हटलेलं आहे. मृत्युंजय मंत्र आपण म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहे. त्र्यंबकाची आराधना मृत्युंजय होतो तो. मृत्यू समजला म्हणजे त्याला जिंकणं म्हणजे शरीर परिवर्तन आहे. हे सगळं कधी समजेल आपल्याला? ज्यावेळेला आपल्याला ज्ञान होईल. तिसरा नेत्र हा ज्ञानाचा नेत्र आहे. जीवाशिवाचं ऐक्य जिथे होतं, किंबहुना हे सगळं आपल्याला जिथे समजतं, ते ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये जागृत होईल, म्हणजे तिसरा डोळा उघडला म्हणजे काय होतं? ज्ञान होतं, आणि मग सगळं भस्म होतं, म्हणजे आपल्याला एकात्मता समजते. हे सगळं जग हे एकात्मतेचं प्रतीक आहे. सगळीकडे चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. जो माझ्यामध्ये आहे तोच सगळीकडे भगवंत आहे, असं आपल्याला समजणं हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल. आपला ज्ञानाचा चक्षु, ज्ञानचक्षु म्हणजे तिसरा डोळा आपला उघडेल त्यावेळेला. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सगळीकडे चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे आणि मीच तो शिव आहे ही भावना आपली निर्माण होणं म्हणजे तिसरा डोळा उघडणं, म्हणजेच ज्ञानचक्षु, हे त्याचं प्रतीक आहे. यानंतर गंगा, जटेमध्ये गंगा वाहते की नाही, जी भगवत पदापर्यंत आपल्याला घेऊन जाते, ती म्हणजे ते ज्ञान, आणि ती मस्तकातूनच दाखवली आहे. गंगा इतरत्र कुठे दाखवलेली नाहीये. ती ज्ञानगंगा आहे. पूर्ण जगाला जी पवित्र करते ती ज्ञानगंगा आहे. गम्यते प्राप्यते भगवत पदम ये नसा गंगा, हा सदाशिव शंकर अशा प्रकाराने आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ज्ञानाचं महत्व आहे शंकरांच्या ठिकाणी. महाशिवरात्रीचं व्रत हे नुसतं व्रत न करता आपल्याला ज्ञान संपादन करायचंय. रात्र या शब्दाचा अर्थ आपण बघणार होतो. रात्र म्हणजे देणं किंवा दान देणं. रात्री काय होतं माहितीये का? रात्र मिट्ट काळोख जर का असेल, एकदम सगळीकडे काळोख आहे, कुठेही उजेड नाही, तर आपण एक गोष्टी विभागून दाखवू शकतो का? आपल्याला सगळीकडे काळोखच दिसतो. 2 गोष्टींमधलं फरकच आपल्याला समजत नाही. सगळं काळोखच दिसतो, म्हणजे अभेद आहे रात्र. तत्वचिंतक असं सांगतात की ही रात्र ही अभेदाकडे नेते, म्हणजे एकरूपतेकडे नेते. एकरूपतेचं प्रतीक, कारण आपण त्याच्यामध्ये दुसरं काही बघूच शकत नाही काळोखाशिवाय. आणि रात्री सुक्तामध्ये खूप छान उल्लेख केलेला आहे. रात्री सुक्तामध्ये, ऋग्वेदामध्ये रात्री सुक्त नावाचं एक सुक्त आहे, त्याच्यामध्ये शिवप्रिया म्हटलेलं आहे.
भगवंताकडे जाण्याचं सुख, आनंद, समाधान, एकात्मता जर आपल्याला कोण देत असेल तर ही रात्र आपल्याला देते. शिव, प्रकृती, दुर्गा याची आराधना अशी करणं ही अशी रात्र आहे. आता चतुर्दशीलाच रात्र शिवरात्र काय येते हे आपण थोडं समजून घेऊया. याच्यासाठी आपल्याला आधी अमावास्या समजायला हवी. अमावास्या याचा अर्थ सहवास, जिथे एकत्र वास आहे. कोणाचा? एकात्मतेचा. जीवाशिवाचा ऐक्य आहे. जीवात्मा परमात्मा एकत्र असतात. सूर्य आणि चंद्र एकाच अवस्थेला असतात. ती अमावास्या. आणि ही अमावास्या म्हणजे चतुर्दशीचा दुसरा दिवस आहे. म्हणजे अमावास्येकडे जर आपल्याला जायचं असेल तर हे सगळं ज्ञान आपल्याला चतुर्दशीला मिळवायचंय किंवा चतुर्दशीचं व्रत करायचंय आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला या एकात्मतेपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य आहे. म्हणून या व्रताकडे, एकात्मताकडे नेणारं हे व्रत हे चतुर्दशीला आहे. याला शिवरात्र असं म्हणतात. आता हे व्रत 3 अंगांनी केलं पाहिजे. पहिला आहे उपवास, दुसरं आहे जागरण आणि तिसरं आहे शिवाची पूजा. वराह उपनिषद आपल्याला उपवासाविषयी सांगतात. उपसमीपे यो वासः जीवात्म परमात्मनो न तु कायस्य शोषणम. उपसमीपे यो वासः जीवात्म परमात्मनो, जीव आणि शिवाचं एकत्र येणं म्हणजे उपवास. न तु कायस्य शोषणम, शरीराचं शोषण करणं किंवा नुसतं भरण करणं म्हणजे उपवास नाही. आहाराची निवृत्ती म्हणजे उपवास आहे. आता आहार कोणता? आपण जो आतमध्ये घेतो तो आहार, पण अन्नाचा आहार नव्हे. डोळे, कान, सगळ्या इंद्रियांकडून आपण जे जे काही आतमध्ये घेऊन संग्रह करत असतो तो आहार, आणि त्याच्यापासून निवृत्ती म्हणजे इनपुट्स आपली जी काही आहे ही बंद झाली तरच आपण एकाग्र होऊ शकतो. मला डोळ्यांनी दिसणाऱ्या, कानांनी ऐकायला येणाऱ्या गोष्टींनी, प्रलोभनांनी मी विचलित होणार नाही म्हणजे उपवास. जवळ जाण्याचा, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कधी आणि कसा करायचा आहे? तर हे सगळे इनपुट्स बंद करायचे आणि आपलं मन एकत्र करायचंय. महाशिवरात्रीचा उपवास हा अशा प्रकारे अपेक्षित आहे. आहार निवृत्ती करणं अपेक्षित आहे एकाग्रता करण्यासाठी. द जागरण या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. आपण जागरण म्हणजे जागृती, कशाविषयी जागरण असलं पाहिजे? स्वधर्माविषयी जागरण असलं पाहिजे. आपण ज्याच्यासाठी उपवास करतो आहोत त्याच्यासाठी जागरण केलं पाहिजे. एकात्मतेसाठी आपण उपवास करतोय. महाशिवरात्रीचं व्रत का करतोय आपण समजून घेतो एकात्मता, एकरूपता. तर त्याची जागृती आपल्यामध्ये व्हायला हवी. आपण ही जागृती इतरांपर्यंत पोहोचवायला हवी. तर हे जागरण महत्वाचं आहे. म्हणजे तर जागरण होईल खऱ्या अर्थाने. ही पूजा. आता तिसरं अंग की जिथे एकात्मता साध्य होत नाही ना ती पूजा नव्हेच. एकात्मतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांनाच पूजा असं म्हणतात. आणि खरा उपवास, खरं जागरण केलं तरच ही पूजा संपन्न होईल. महाशिवरात्रीच्या व्रताच्या अनुषंगाने अनेक कथा पुराणांमधनं आपल्याला माहिती असतात की काही काही वेगळ्या वेगळ्या कथा असतात. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाहीये. पण आपल्याला काय साध्य करायचंय याच्यातनं? तर एकात्मता, एकरूपता साध्य करण्याचं व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत आहे. आणि या सगळ्या पूजा विधीमध्ये किंवा व्रतामध्ये एक श्लोक म्हटला जातो. शंकर महादेवाकडे आज काही मागायचं असेल, आता निश्चित काल रात्री पहाटेपर्यंत थोड्या वेळासाठी असतो, त्याच्यामध्ये काही प्रार्थनाच जर करायची शंकराजवळ तर काय करायचे? संसार क्लेश दग्धस्य व्रतेनानेन शंकर प्रसीद सुमुखो नाथ ज्ञान दृष्टी प्रदो भव. आम्हाला काय दे शंकरा महादेवा, काय दे आम्हाला तू? तर आमची ही सगळी संसारामध्ये दुःख आहेत, पीडा आहेत, त्रास आहेत. मी हे जे काही व्रत करतोय याच्यामधनं तू आम्हाला काय दे? तर ज्ञान दृष्टी दे. ज्ञानरूपी कृपा तू आमच्यावरती कर. प्रसाद म्हणून आम्हाला काही द्यायचं असेल, कृपा म्हणून काही करायचं असेल तर ज्ञान मिळवायची बुद्धी आम्हाला तू दे. आणि या ज्ञानरूपी बुद्धीतून जर का आपण, ज्ञानातून जर का शंकर महादेवांचा विचार केला आणि सर्व सृष्टीकडे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे शिवरात्रीचं, महाशिवरात्रीचं व्रत केल्याचं आणि शंकर महादेवांचं दर्शन घेतल्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी आपण शंकर महादेवांना समजून घेताना ज्ञानदृष्टीचा विचार केला, एकात्मतेचा विचार केला आणि सगळी सृष्टीमध्ये, चराचरामध्ये भगवंत आहे, माझ्यामध्ये आहे, बाहेर सगळ्या सृष्टीमध्ये भगवंत आहे, हा विचार करून एकात्मतेकडे आपल्याला जायचंय. भस्म ह्याचा अर्थ हे सगळे चांगले वाईट शेवटी सगळं एकत्र येऊन यज्ञामध्ये, ज्ञानाग्नीमध्ये
ज्यावेळेला आपला ज्ञानाग्नी प्रज्वलित होईल त्यावेळेला ह्या सगळ्याचं भस्म विभूती होईल आणि अशी विभूती धारण आपण सगळ्यांनी करायचे. एकात्मतेकडे आपल्याला जायचंय तर खऱ्या अर्थाने महाशिवरात्र आपण